आणि चंदू चव्हाण प्रमाणेच कुलभूषण जाधवांना भारतामध्ये परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलंय। सुभाष भामरेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आता आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी। सर, ज्या पद्धतीनं पाकिस्तानने कारवाई केली आहे आणि भारताकडून आता त्याच्याबद्दल निषेधही नोंदवला जातोय, कशा पद्धतीची कारवाई होईल? हे बघा, पाकिस्तानला वेळोवेळी आपल्या परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून माहिती दिली होती की त्यांचे जे काही आरोप आहेत, रॉचा एजंट वगैरे असं काही नाही आणि ते भारतीय सिव्हिलियन आहेत आणि ज्या पद्धतीने ट्रान्सपरन्सीने लॉ प्रमाणे ट्राय करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने केलं नाही आणि त्यांचे मिलिटरी कोर्ट कशा पद्धतीने हे करतं हे आज आपल्या जगासमोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या परराष्ट्र खात्याने निषेध नोंदवले आहेत। त्यांच्या दिल्लीतल्या ॲम्बॅसेडरला बोलवून आमचे कन्सर्न्स व्यक्त केले। त्याला अशा पद्धतीने फाशी दिली जाईल तर तो एक खूनच राहील आणि त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि डिप्लोमॅट लेवलला परराष्ट्र खात्यातनं आणि भारत सरकारकडनं योग्य ते पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू। सगळ्या देशाचं लक्ष तर लागलेलं आहे, पण महाराष्ट्र ते मराठी असल्यामुळे महाराष्ट्राच्याही फार आशा आहेत। तुम्ही चंदू चव्हाण यांच्या प्रकरणामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावली होती, या प्रकरणात देखील तुम्ही पुरेपूर शर्थीनं प्रयत्न आम्ही पूर्ण भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्राचा आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि अजूनही लक्ष ठेवून आहोत। तर हे होते संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि या प्रकरणामध्ये जे काही प्रयत्न करता येतील ते भारत सरकार नक्की करेल आणि पाकिस्तानने जी कारवाई केलेली आहे ती बेकायदेशीर असून जर तशा पद्धतीने फाशीची अंमलबजावणी झाली तर तो एक प्रकारे खूनच असेल, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।